सो हे गाईज कसे आहेत सगळे. तर आज आपण बनवणार आहोत फ्रूट कस्टर्ड. त्याच्यासाठी आपण पावडर घेतले, याच्यामध्ये दुधामध्ये मिक्स केले. आता हे संपूर्ण मिश्रण एकजीव करून घेऊ. असा पिवळसर दिसला पाहिजे आणि मिश्रण घट्टही असलं पाहिजे. इकडे अर्धा लिटर दूध मी तापत ठेवले. साखर 50 ग्रॅम घेतली पाहिजे, पण मी अंदाजे साखर घेतली. आता साखर टाकले. चमच्याच्या साह्याने एकजीव करून घेते. दुधाला उकले आले की कस्टर्ड पावडर आणि दुधाचं जे मिश्रण आहे ते त्याच्यामुळे टाकून घेऊयात. आणि पुन्हा एकदा ते स्टर का काहीतरी बोलतात, आपण तर मिश्रण एकत्र करून घेऊयात. बाबा थिकनेस बघू शकता. कॅमेरामॅनची भूमिका बजावत असताना दादा. आता गॅस बंद केलेला आहे. त्याला थोडा गार होऊ दे. तोपर्यंत आपण फ्रूट कापून घेऊया. इकडे आपला सब्जा पण रेडी आहे, बघू शकता. आता आपण याच्यामध्ये केले टाकणार आहोत. त्याच्यासाठी सोलून घेऊ द्या केलं एक एक करून. हे आता गरम होत ना, यावेळी बोलतो गार 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 टाकलं. हा, ते थंड करायला लागेल आपल्याला. डाळिंब मी आधीच निसून ठेवलेत, थंड करून ठेवलेत. थंड काय गरम होते. द्राक्ष दोन घ्यायला असतील ना. बोला कर राव, काय बोलता. व्हिडिओ करतो का? व्हिडिओच्या वाट लावतोस तू काय नाही करत. आपका प्रमोशन करणे आहे. प्रमोशन की डिमोशन केलं चालते. छुट्टी काढून इकडे गणू काय करते बघा. फ्रीजमध्ये 2-3 तास दूध ठेवलेलं थंड करत. आता त्याच्यामध्ये सगळे हे जे काही फ्रुट्स आहेत ते टाकून घेऊयात. ड्रायफ्रूट टाक त्याच्यामध्ये. सब्जा रेडी केलेले. आता टेस्ट करून सांगते. चांगलं झालं होतं, फक्त द्राक्ष थोडेसे आंबट होती, पण तरीसुद्धा खूप चांगलं झालेलं, भारी झालेलं. तुम्ही पण ट्राय करा आणि मला कळवा. तोपर्यंत बाय बाय.